अमन भैया लोहिया या भागाचे ज्येष्ठ एंडा भागाचे किंगमेकर राजेश देवकते यांच्या हस्ते कुस्ती लागली आहे. मेहनत मारित पहिलं मेहनत मारित कुस्ती बघायसारखी लागली दोघे बाहेर मोठ्याला. दोन्ही मल्लांचं अभिनंदन. कुस्ती काटा झाली पाहिजे. कुस्ती काटा करायची आहे. चला चला पैलवान चला. व्हेरी गुड. अभिनंदन तुम्ही कुस्ती केल्याबद्दल. अरे बाबा 300 मोठी. खूप सुंदर अशी कुस्ती आता लागलेली आहे. ताकदीला ताकद सारखी झाल्यासारखी मला वाटते. सुंदर अशी कुस्ती या ठिकाणी चालू आहे. भाऊसाहेब तुमच्या समोरची कुस्ती नंबर 1 चालू झाली. कुस्तीचा निर्णय देताना तुमच्याकडे पहिल्यापासूनच वचनबद्ध कार्यक्रम असतो. कुणाला सध्या अन्याय होणार नाही आणि कुणाची सध्या काही केली जाणार नाही अशा पंच या गावचे प्रतिनिधित्व करणारे भाऊसाहेब कोडवे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत फळामध्ये थांबणार. इकडे जे बक्षीस असेल ते असेल ते तुमचं ठेवा. काय प्रॉब्लेम नाही. काय नाव आहे काय नाव तुझं. कुस्त्या लावण्यासाठी प्रत्येक जणांना मधून घेतलं पाहिजे. थोडं सुनील गोडे कुस्त्या जोडा. प्रवीण गर्दे यांची कुस्ती सतीश गर्दे यांच्या स्वतः मार्फत 1000 रुपयाची आहे. जी आता कुस्ती लागलेली आहे अमन भैया लोहिया यांच्यातर्फे विजय उमेदवाराला 1100 रुपये पारितोषिक आहे आणि जे पडणाऱ्या उमेदवाराला 500 रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. या निकाली कुस्ती करायची आहे. दोन्ही पैलवानांचं अभिनंदन. काटा कुस्ती आहे. ओम विराम मोठा 400 रुपयाची कुस्ती लागते या पडामध्ये. 400 रुपये. मैदान तापत चाललाय. रस घ्या. जागा सोडू नका. आणखीन ह्याच्यापेक्षाही जास्त स्पीड घेणारे पोरं आलेले. 400 रुपये भाग करा. लपड बसती बघ. बसतीला पॅड बसली दाब. त्या कुस्तीवर 500 आणि 1100 असं बक्षीस ठेवलेलं आहे. बारकाईने लक्ष करा. काळी जांग प्रदान केलेला आणि तांबडी जांग. काळ्या जांगावर आता अटॅक केला आणि त्याच्यावर कब्जा घेतलेला आहे. त्याला म्हणते ते एक चाकची प्रकाशन. कुस्तीचा निकाल पंचावर असतात. कलम करताना हुकली रे. बरोबर झाली नाही. या ओपनचं फिरत राहू. कुस्ती करायची पैलवान ही समोरच्या पैलवान कमराला धरून बसतोय. आता सुटका केली. समोरासमोर खरी खरी कुस्ती चालू झाली. दुःखावाल्याला पण विनंती आहे. फळामध्ये फिरायचंय. आपण गावामध्ये वर्गणी गोळा करत नाहीये. या ठिकाणीच वर्गणी गोळा केली जाते दरवर्षीप्रमाणे. याही वर्षी गावातील सर्व गावकऱ्यांना विनंती आहे. आपण सदा हाताने या मल्लांसाठी मदत. पलीकडची कुस्ती भाऊसाहेब लावून घ्या की पलीकडची. ही समोर हा 5 कुस्त्या चालल्या पाहिजे फळामध्ये. कुस्तीवर लक्ष द्या. बचलेला आहे. त्याचं अभिनंदन.
शांत मैदान चालू झाला. शांतता लावलेली होती सर मैदानाला. आता एकदम व्यवस्थित चालू झाला आणि सगळे जणांना एकदा घोषणा केली पाहिजे. गावनापूरकर यांना सुद्धा या पदासाठी 500 रुपयाची देणगी दिलेली आहे. त्यांचं सुद्धा गावकरी आणि पंच कमिटी यांचे आभार मानते आहे. सरपंच हे घोषणा द्या. सगळ्यांना एकदा जागृत करा. जय बजरंगबली की जय. सगळ्या जणांना म्हणलं पाहिजे. आज म्हटलं पाहिजे. सर्व गावकऱ्यांना, सर्व पाहुण्यांना, सर्वांना विनंती आहे. पुन्हा द्या एकदा. महाराष्ट्र केसरी चालू झाला असं वाटलं पाहिजे राधानगरीमध्ये. जोश कसा आणायचा तिबुले साहेब. तोंडावर नाही म्हणल्यावर पुढच्या पिढीमध्ये कसे होणार आहेत आपण बघणार आहेत का? ते आजच मुख्य दिसतेच मला. सडा हाताने दान केलं पाहिजे. बाहेरगावची येऊन मंडळी दान करण्याचं काम करत आहे. गावनापूरचे सीताराम आगाव पुरी द्या पुरीच्या लावावर. हो हे 300 रुपये 500 रुपयाचं त्यांना पट्टी फाडून काय काय म्हणतोय मला ते काय काय म्हणतोय. त्याच्या गावचं नाव, त्याच्या वस्तादाचं नाव घेते. कसा आनंद असतोय बघा गोष्टीतला आनंद. सीताराम आगाव तुम्ही स्टेजकडे या. तुमचा सत्कार करायचं म्हणते कमिटी आणि त्यांचे सत्कार करणारे जी शिंदे सर आणि शिंदे सर या दोघांना त्यांचा सत्कार. माझे सरपंच सोडले आणि माझी पंचायत समिती गुणाची लागली आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम आहे. या समोर आगाव सर यांचा सन्माननीय शिंदे सर तसेच दशरथ डोंगरे माजी पंचायत समिती सदस्य करतील. ज्यांच्याकडे दुकानं दान केलं या सरमध्ये आगाव साहेब यांचा सत्कार यंदागावचे माजी सरपंच माननीय श्री शिंदे सर आणि माजी पंचायत समिती सदस्य दशरथजी डोंगरे साहेब हे दोघे जण आगाव साहेब यांचा सत्कार करत आहेत. हे तळणीची महिला कुस्तीगीर आहे. छोटीशी महिला बघा काय धाडस आहे तिचं. ही तळणीची मुलगी आहे. सर इकडे बघा. आपले मुलं कुठे आहेत बसा. कोणच्या धाब्यावर आहे, कोणच्या हॉटेलवर बसले, कुठं कुठे गप्पा मारले आणि बाहेर येऊन स्वतःच्या महिला माझी कुस्ती लावा असं म्हणते. तिला खेळ पाहिजे. हॅलो या ठिकाणी पावतीवाले या ठिकाणी इकडे यायचं. पावतीवार माणसाचा पेव फुटला. देणगी द्यायची म्हणलं तर जाणकार माणसं लागतात. हॅलो बुकावाले इकडे एक जण इकडे या ना. अविनाश बापूराव मुंडे मंदापूर यांचा सुद्धा आपण या ठिकाणी सत्कार केला जातो. अरे या सर या. तानाजी चांगलं आणि आप्पा पाटील यांना सुद्धा या ठिकाणी यायचं. आप्पा पाटील सायस खोडे यांना सुद्धा या ठिकाणी यायचं. यांनी अविनाश बापूराव मुंडे यांचा सत्कार करायचा. मोहन उत्तमराव मुंडे यांचा सुद्धा आपण या ठिकाणी सत्कार करत आहोत. त्यांना सुद्धा 500 रुपयाची देणगी या ठिकाणी दिलेली आहे. लागली का त्या पुरीची कुस्ती सुनील खोडे यामध्ये असत. मुंडे सर समोर आहे. आप्पा पाटील, तानाजी चांगल आणि सायस खोडे या ठिकाणी यांचा सत्कार करायचा. यामध्ये मुंडे सर समोर या. मुंडे सर या समोर
बांगडी मोहन उत्तम मुंडे यांना सुद्धा मध्ये यायचे दोघांना पण या दोघांचा सुद्धा या ठिकाणी गावतर्फे यांचं सुद्धा स्वागत केलं जात आहे. यांना स्वतःहून या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक आपल्या या पदासाठी या येरडा गावासाठी दिलेलं आहे. तर हे सर्व गावकरी मंडळ आपलं आभारी आहे. फोटो एक मिनिट हा बोला सर सांगा ना. हा ओके दोघांचं पण ह्यांचं लावलं ना सर. पैलवान प्रवीण गडदे त्यांना या ठिकाणी समोर यायचं आहे. पैलवान प्रवीण गडदे गाडी त्याच्या कोणाच्या पाहुण्याचं गाव आहे काय? चला जे आजूबाजूला आहे ते फिरलं पाहिजे. मध्ये म्हणजे पंच कमिटी आहे त्यांना फिरायचं आहे. आजूबाजूची जी मंडळी आहे त्यांना खाली बसून घ्यायचं आहे. नाही लय खर्चटलंय उगा डोकं होत पावतीवाले इकडे माझ्याकडे यायचं आहे. पावती बुक ज्यांच्याकडे आहे त्यांना माझ्याकडे यायचं आहे. 2 पावत्या आहेत माझ्याकडे त्या पावत्या फाडून द्यायच्या. कृष्णा यांना एक कुस्तीचं पारितोषिक घोषित केलं. तर सर्वांना माझी विनंती आहे की त्यांची कुस्ती लागणार आहे. अशी कुस्ती त्यांना जोडली की त्यांच्याच गावचा एक मल्ला आहे आणि एक बाहेरगावचा मल्ला आहे. सुंदर अशी कुस्ती आहे. त्यांना या कुस्तीचं पारितोषिक सुद्धा त्यांना ठेवलेलं आहे. सर्व गावकरी मंडळाला आभारी आहे आणि या कुस्तीचा सर्व गावकऱ्यांनी सर्व मल्लांनी याचा लाभ घ्यायचा आहे. डोळ्याचा पारणा पिटावाची ही कुस्ती आहे. सुंदर कुस्ती चालू झाली आहे. सगळ्यांना बघून घ्यायचं आहे. मुलीचं किती धाडस आहे. मुलापेक्षा मुलगी बरी आणि लावती जेव्हा दोन्ही घरी असं म्हणणं आहे तसं या मुलीचं कौतुक केलं पाहिजे. सगळं मुलगी कुस्ती खेळते मुलाची टाळी वाजवतात. सगळे कामात दिसतात माणसं. आपला अंदाज चुकत नसतोय. ओय मामा आता कुस्ती बघा कुस्तीवर लक्ष द्या. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. पंचांच्या निर्णयाकडे लक्ष द्यायचं आहे. कानात भांडण बघा खेळता खेळता उलटी आणि सुलटीला गलती म्हणलं जातं. अशी ती मुलगी प्रयत्न करते. विचार लक्ष नाही त्याच्यावर किती कसरत करते पोरगी. लागली बांगडी कौतुक केलं पाहिजे त्या मुलीचं. आपल्या घरामध्ये पोरग सध्या मैदानात आलंच नाही पण जोरावर कधीच गेलं नाही अशी ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पण मुलीला सध्या मैदानावर जायची आस लागली पण रोज मेहनत करायची सवय लागलेली आहे. असं लक्षात घ्या. प्रत्येक पैलवान असला पाहिजे. मनानच पडते बघ ते पाठ बांगडी शिकवावं लागते तिला. आज कान्याचं काय आहे. पंचांना सुद्धा फिरायचं मध्ये पंचांना फिरता मागण्याला छान छान मुली चार्ज झाला. पण मुलीला
आज प्रत्येक जणाला वाटतंय त्यांना अख्खं मैदान होईल तेवढ्या पैसे तिथे फिरा असं फिरा असं या बाबा एक माझ्याकडे न्यूज आली ज्या मल्लांना निकाली कुस्ती केली त्या प्रत्येक मुलाला एक दिनेश तांबे माजी पोलीस का कार्यरत पोलिसांनी त्यांचे पारितोषिक ठेवलंय निकाली कुस्ती झाली की प्रत्येक कुस्तीला 100 रुपयाचं बक्षीस आलंय टाकला कुस्तीचा निकाल पंचाने द्यायचा बाहेरचे पंचांना पंचाचा निर्णय अंतिम आहे पंचाला निर्णय घ्यायचा तुम्हीच बोलू नका पाप आणि पुण्य पंचानं घेतलं पाहिजे दुसऱ्याचा संबंध नसतो कुस्ती जर निकाली झाले तर 100 रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे त्यांच्या नावाने आता दिनेश तांबे असं नाव आहे त्यांच्या नावाने एकदा टाळावा जाऊ अमनभाईला जरा वेळ कमी असल्यामुळं त्यांना सध्या आता हे कार्यक्रम पुस्तकात कुठे जाणार आहे काय झालं बापू तात्या माय काय तात्या पडला पंचाला निर्णय अंतिम घ्यायचा आहे कुणीच पंच होऊ नका हलकीवाल्या बाजूला नका हो एक तर तुमचं हवी शरीर सुद्धा नाही आणि पुन्हा जर 101 क्विंटलचा जर बोजा पडला तर पुन्हा फ्रॅक्चर पाव काय ह्या पोराने केलेली क्लिअर ते काय याला नसते मी बघायला वा वा व्हेरी गुड पटाची पकड ह्याला अर्थ नसते पंचाला निर्णय द्यायच्यावर ह्याला पैसे देऊन टाका पैसे हे डबल लावायची कुस्ती डबल लावा पयाड काय गाण्याचं आहे का पैसे दोघांना पण द्या दोघांना द्या आता एक असं करूच नका दोघांना पण द्या आता 8,000 निब्र्याला खुश झाला माझी पण शंकर मुंडे आणि सध्या व्यापार सध्या त्यांच्याकडे लक्षात असतो असे यांचा सध्या आगमन झाला गावच्या वतीने त्यांचं अभिनंदन बाहेर गावाला हजेरी लावण्याचं अभिनंदन गावच्या कुस्तीला पंच असला पाहिजे वकील साहेब त्यांचं नाव सांगा पंचांना विनंती आहे मल्ल्यावर समजा खोटं बोलायला जी आहे ती कुस्ती होईल तिची सांगायची अशा पाचशे थोडं काळजीपूर्वक लक्ष द्या सर्व पंचांना विनंती आहे कुस्ती झाल्यानंतर हातावर त्या मल्लांचं लिहून द्या त्या पैलवानाच्या हातावर लिहून द्या केवढ्याची कुस्ती आहे ते नाही तर तुम्ही या ठिकाणी येऊन सांगा लिहून द्या लिहून सगळ्यात महत्वाचं लिहून दिलं तर चालतंय लिहून द्या शबास ठीक आहे ओके 1000 करून काय चाललो अंगावर बाबल्या सोमवारी आणि मंगळवारी अशी कुस्ती मैदानात चालू झाली 500 रुपये प्राइस कुस्ती काढून पाहिजे आता पंचाला निर्णय घ्यायचा आणि निर्णयामध्ये बदल झालेला सांगतो 1000 रुपयाच्या कुस्त्या चालू झाल्या की 80 आणि 20% बक्षिसाचा वितरण चालू झाला शिकणाऱ्याला 80% आणि त्याला जमिनीला 5% त्याला 20% दिले जाते 1000 रुपयाची पहिली कुस्ती चालू झाली पंचाला निर्णय घ्यायचा आता 80-20 चालू झालं 1000 रुपयाची पहिलीच कुस्ती लागल्या बाजूला घ्या सकाराम चिन्ह थोडं खल्लाकडल्या बाजूला जागा भरपूर आहे काय करायला वा दंड वाजायला लागले मैदान तापायला लागले आणि हे पुरातन काळातला रंगला खेळ असा डोळ्याचं प्रारंभ फेकायचा खेळ चालू झाला
प्रत्येक जणाला असं वाटायला लागलंय की माझ्यासाठी पोरांना मैदानात जावा आरतीच्या मांड्याची किंमत करा ते रोज काय करतो त्याचं गांभीर्य घ्या आज त्याचा पैलवानाचा बाप व्हायला गेला तर कुणाला सुद्धा बाप होता येणार नाही म्हणून मी बारबार सांगतो की आज जाता छातीमध्ये गठन केलं पाहिजे विश्वास घेतला पाहिजे आणि आपण हे शब्द याच्याकडून शिकवू शकले महाराष्ट्र गावाला झाले नाही की शबास पुन्हा एकदा बाहेरची मधून लावली पाचव्याला येतो पुन्हा एकदा आक्रमक झाला नाही कशी आक्रमकता असते कशी कुस्ती करायची ते पहिलवान आपण शिकलं पाहिजे मित्र